कशाबद्दल मीटिंग होती आणि काय झालं मला काय सगळं तो स्टार्ट तुम्ही पुढे थोडा आगे आओ इथे तुम्ही पुढे सर तुम्ही गोवाची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली होती, नेमके काय विषय होते, कशा संदर्भात? वाळू संदर्भात मागच्या दीड महिन्यापासून मोठ्यात बोला जरा काही तुम्ही जर आवाज कमी केलात तर मी आवाज हिंदी में तुम्हाला ऐकायला येईल. पहले मैं मराठी में करूँगा फिर हिंदी में करूँगा. मुझे मत बताना शुरुआत किससे करना है. मागच्या दीड महिन्यापासून वाळू संदर्भात काही कारणांमुळे काही प्रॉब्लेम झाले होते. दोन्ही बाजूला महाराष्ट्र राज्य आणि गोवा राज्यातून काही कोणाच्या बोलण्यावरून किंवा काही गैरसमजुतीतून हे प्रॉब्लेम झाले होते. ते आता सन्माननीय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साहेबांनी ह्याच्यामध्ये बसून दोन्ही बाजूचा विषय समजून घेतला आणि समजून घेतल्यानंतर आमच्या दोन्ही संघटना आता काम होईल परत सुरू होणार या मार्गाने आता दोघांची समजूत सन्माननीय CM साहेबांनी घातलेली आहे. दोन्ही बाजू कन्व्हिन्स झालेत की आपल्याला आता हे काम जसं पूर्वपदावर सुरू होतं तसं आपल्याला परत सुरू करावं लागेल आणि त्या अनुषंगाने आता दोन्ही असोसिएशन काम सुरू करण्याच्या मार्गावर आता निर्णय आलेला आहे. ह्याच्यासाठीच आजची मीटिंग होती. परमिशनचे काही वगैरे बोलणं झाली? परमिशन लागते ना जरा? जे मी काय बोललो पूर्वपदावर म्हणजे जे काय पूर्वपदावर ज्या विषयासाठी हे बंद पडलं होतं पूर्वपदावर आल्यावर म्हणजे जे कंडिशन होते त्या सर्व कंडिशनवर परत काम सुरू होणार. हिंदीमध्ये आज गोवा CM श्री प्रमोद जी सावंत साहब के पास हम आए थे. पिछले डेढ़ महीने का ये इशू है सैंड का, जिसके वजह से 1.5 महीने से कुछ मिसकम्युनिकेशन की वजह से दोनों तरफ का ट्रांसपोर्ट रुका हुआ था. आज CM साहब ने बड़ी अच्छी तरीके से दोनों संगठनों को समझाया, उसका रास्ता निकालने की कोशिश की और बड़े पैमाने पे वो रास्ता निकल भी चुका है. दोनों तरफ से महाराष्ट्र राज्य और गोवा राज्य एक दूसरे के साथ जैसे पहले करते थे अभी वापस वही तरीके से काम अभी वो लोग शुरू करेंगे. ये डिसीजन आज के मीटिंग में हुआ है. वो मीटिंग करके आज हम लोग बाहर आए. हो इश्यू आता गेले 1.5 महिने रेवेचो चालू आसलो आणि तुमकां सगळ्यांक खबर असेल गोंयांत रेंव हायकोर्टान बंद केल्या आणि रेंव म्हणटा ती आता तुमकां खबर आहा गोंयांत सगळे डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन्स बीन चालू आहात आणि रेंव ही व्हेरी इम्पॉर्टंट आणि ती बंद जाल्ली. सो आमी सगळे महाराष्ट्रांतल्यान हाडटाले. आता महाराष्ट्रांतल्यान तेंचे स्थानिक जे आहात थंयसर तेंचोय ट्रान्सपोर्टेशन आसलो आणि आमचोय आसलो. आता खंय तरी मिसअंडरस्टँडींग जालें आनी रेवेचो इश्यू आहा तो थंय तरी तेंच्यांनी त्या सायडीन गोंयकारांक बंद केल्ले आनी आमी हांगासर तेंकां बंद केल्ले महाराष्ट्रांतल्यान. सो खंय तरी मिसअंडरस्टँडींग ही जाल्ली. तेका लागून आयज आमचे निलेश राणेजी हांगासर येयले. तेंच्या काल हांवें तांकां फोन केलो की असो प्रॉब्लम आयज सॉल्व करुया म्हणून. तेंच्यांनी डेफिनेटली इमिजिएटली म्हाका सांगलें की येस आयज कशा भशेन बसया आनी प्रॉब्लम इशू सॉल्व करया. तशेंच आमी मागीर हांवें आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक फोन केलो. तेणी म्हटलें सगळे बसया आनी क्लियर करया सगळो इशू. सो त्या प्रमाणे आयज हांगासर येयले आनी म्हाका दिसता ही मिटींग फ्रुटफूल जाल्या आनी ह्यो जो विशय जो आसलो जो 1.5 म्हयनो बंद पडलेले तो खंय तरी मार्गाक लागपाचो आहा. कित्याक आयच्यान म्हाका दिसता सुरवातूय जातले कित्याक सगळे तेंच्यांनी जबाबदारी आपली त्या सायडीन घेतल्या, आमच्या सायडींतल्यान आमी जबाबदारी घेतल्या. हांव धन्यवाद म्हणटा आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर तेंच्यांनी इनिशिएटीव घेवन आमच्या ट्रान्सपोर्टेशन जे आहा तेंचे आयकून घेवन तेंचो हो इशू आहा तो क्लियर केला. तशेंच धन्यवाद म्हणटा आमच्या निलेश राणेजी की ते पर्सनली गोंयांत हांगा येवन की तेंच्यांनी हो इशू आहा तो अंडरस्टँड करून प्रॉब्लम इशूला सॉल्व केला. ट्रक असोसिएशन ट्रक असोसिएशन आणले तुमच्याकडे कित्याक जे ट्रक ओनर्स किंवा ट्रान्सपोर्टेशनाचे जे प्रॉब्लेम झाले ते त्यांचे ओनर्स असले काय म्हणता? हय तेंचे असले तेंचे थंयसर 2 असोसिएशन्स आहा आमचे एक आहा. सो तिगांचे मेळून आयज मिटींग जाल्या आनी तिगांनी हे अंडरस्टँड करून घेतला आनी तिगांचो प्रॉब्लेम तिगांनी सॉल्व करून घेतला. ह्या फुडें काय ना म्हाका दिसना ह्या फुडें जातलो. तेंच्यांनी ती जबाबदारी घेतल्या तशीच आमी मॅक्सिमम आम्ही प्रयत्न करू ह्याच्यातला मार्ग सोडवण्याचा. काही प्रॉब्लेम होणार नाही ह्याच्यासाठी आमची दोघंही बाजू प्रयत्न करतात.